मंडळी हे बघा, हे तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये मी भिजत घातलेले, ते आता पाणी काढून थोडे सुकू द्यायचे आणि नंतर भाजून घ्यायचे। बघा, पाणी निघेपर्यंत असे ठेवून द्यायचे, मग ते तांदूळ पूर्ण कोरडे होतात। कोरडे झाल्यानंतर भाजायचे, असे हे लालसर होईल तिथपर्यंत भाजून घ्यायचे, म्हणजे ते तांदूळ पण एकदम कडक होतात आणि मग नंतर दळायला। बघा, हे भाजलेले तांदूळ आपण आता चक्कीमधून दळून आणलेत आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य ही वेलची आहे, वेलची पावडर, हे जायफळ किसून घेतलेलं आहे आणि हे गूळ आहे। एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ हे या वाटीने मी मोजून घेते। 2 वाट्याचं हे पीठ आहे, बरोबर। त्याच्यासाठी मी हे पाव किलो गूळ घेतलेला आहे, त्या आता आपण याच्यामध्ये मिक्स करू। तुम्ही गूळ नसेल तर पिठी साखर पण घेऊ शकता। एक बारीक केलेलं गूळ घेतलं आहे। आपण तूप गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये हे मिश्रण टाकून द्यायचं। ही वेलची पूड टाकून द्यायची, नंतर वेलची पूड आणि हे जायफळ, आता चवीपुरतं थोडं मीठ। तर मंडळी, ह्या पदार्थाला आमच्याकडे कोंडी असं बोलतात आणि ही कोंडी म्हणजे एक बहीण भावाच्या नात्याचं मायेचं प्रतीक आहे। कारण आजच्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी बहीण भावाचा उपवास करते आणि भाऊ तिच्या घरी ही कोंडी घेऊन जातो, असं ह्या म्हणजे नागपंचमीच्या कोंडीचं महत्त्व आहे। आणि हा पदार्थ आमच्याकडे प्रत्येक घरोघरी नागपंचमीच्या दिवशी बनवला जाणारा हा पदार्थ आहे। तर या मंडळी, कोंडी खायला आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।